वाचतो शुभवर्तमान अध्याय 5 वचन 4 ते 6 मी वाचतो, लक्ष द्या. आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमधला सर्वात प्रख्यात असा अद्भुत चमत्कार, एक अद्भुत चिन्ह बायबलमध्ये दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय कार्याला आरंभ करत असताना जेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांची निवड केली, हे येशूचे पहिले 12 शिष्य, आणि इस्रायलच्या 12 वंशांमधून त्याने 12 जणांची निवड केली. आणि त्यातल्या त्या पहिल्या शिष्याला जेव्हा त्याने पाचारण केलं, त्याने निवडलं, त्यावेळची ही घटना आहे की पेत्र हा माणूस एक साधारण मासेमारी करणारा माणूस होता. एक मासेमारीचा व्यवसाय करायचा. समाजाच्या दृष्टीने तो एक अडाणी आणि निरक्षर अशा वृत्तीचा होता. त्याचं जीवनमान एकदम साधारण लोकांसारखं होतं. आणि हा नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेला होता, परंतु त्याला काही मासे सापडले नाही. सकाळची वेळ होती, रात्रीचा त्यांनी भरपूर कष्ट केलं, त्याला काही सापडलं नाही. आणि मग सकाळी तो आपली जाळी त्या समुद्राच्या पाण्यात धुवून आपल्या घरी निघणार, एवढ्यात येशू ख्रिस्त तिथे आला. येशू ख्रिस्ताच्या मागे फार मोठा जनसमुदाय होता. येशूने त्या जनसमुदायाला समजावलं, शिकवलं आणि मग पेत्राला म्हटलं की तुम्ही मासे पकडण्यासाठी आपली होडी खोल समुद्रामध्ये हाकारा आणि तिकडे मासे पकडण्यासाठी जाळं खाली सोडा. तेव्हा हा शिमोन नावाचा माणूस, ज्याला पुढे जाऊन पेत्रसुद्धा संबोधलं गेलं, याने येशूला सांगितलं की गुरुजी, आम्ही रात्रभर कष्ट केले परंतु आम्हाला काही एक सापडलं नाही. आणि मग हे बोलल्यानंतर तरी तो म्हणतो की तरी तुमच्या सांगण्यावरून मी जाळं सोडायला तयार आहे. आणि मग पुन्हा एकदा जी जाळी धुवून तो घरी जाणार होता, तीच जाळी घेऊन आपल्या मंचव्यात बसून आणि आपले अन्य साथीदार घेऊन तो खोल समुद्राच्या दिशेने जातो. आणि येशूसुद्धा त्यांच्यासोबत असतो. येशूने सांगितल्याप्रमाणे जशी होडी खोल समुद्रामध्ये येते, तेव्हा येशूने सांगितलं होतं की खोल समुद्रात येताना आली की तुम्ही आपली मासे पकडण्यासाठी जाळं सोडा. आणि मग ते लोक जाळं सोडतात. आणि मग बायबल म्हणतं की त्यांच्या जाळ्यामध्ये एवढे मासे येतात की जाळं फाटायला लागतं आणि तो मंचवा एका दिशेने झुकायला लागतो. एक फार मोठा चमत्कार पेत्राने आपल्या जीवनामध्ये पाहिला होता. एका फार मोठ्या चमत्काराचा तो साक्षीदार झाला. आणि मग त्याने येशूला सांगितलं की प्रभूजी, माझ्यापासून लांब व्हा, कारण मी एक पापी माणूस आहे. कारण त्याने जे पाहिलं होतं ते उभ्या आयुष्यामध्ये त्याने कधी पाहिलं नव्हतं. कारण तो मासेमारी करणारा होता, मासेमारीविषयी त्याला इत्यंभूत माहिती होती. आणि असं असतानाही येशू नावाचा माणूस आम्हाला सांगतो की खोल समुद्रामध्ये या. आणि मग आम्ही त्याच्या सांगण्यानुसार खोल समुद्रात येतो, त्याच्या सांगण्यानुसार आम्ही जाळं सोडतो. आणि मग आमच्या जाळ्यामध्ये एवढे मासे येतात जे आजपर्यंत कधी आले नाहीत. बायबल म्हणतं जाळं फाटू लागतं, इतके मासे त्याच्यामध्ये येतात. बायबल म्हणतं की ती होडी एका दिशेने झुकायला लागते, इतके मासे त्या जाळ्यामध्ये येतात. एवढा फार मोठा अद्भुत रीतीचा चमत्कार पाहून, स्वतः त्या चमत्काराचा साक्षीदार झालेला पाहून तो येशूला म्हणतो की प्रभूजी, माझ्यापासून लांब व्हा. कारण जे त्याने पाहिलं होतं ते कोणा माणसाचं काम नव्हे. जे त्याने पाहिलं होतं ती मानवीय बुद्धी नव्हे. जे त्यांनी पाहिलं होतं ती मानवीय ताकद नव्हे. जे त्यांनी पाहिलं होतं ते शुद्ध आणि निव्वळ परमेश्वराचं सामर्थ्य होतं, ती देवाची ताकद होती. आणि त्या देवाच्या ताकदीला त्याने दृश्य स्वरूपामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे पाहिलं. आणि मग तो समजून गेला की माझ्यासोबत जो होडीमध्ये आहे तो कोणी साधारण गुरुजी नाही आहे, तो साधारण कोणी गुरु नाही आहे, कोणी संत किंवा महात्मा नाही आहे जो केवळ उपदेश देतो आणि निघून जातो, तो तसा नाही आहे. हा देवापासून आलेला उद्धार करताय, हा खरोखर आमच्यासाठी आलेला आहे. आणि ह्याच्या येण्याने आमचं जीवन सुखकर झालं. आणि म्हणून तो येशूला सांगतो की माझ्यापासून लांब व्हा, कारण मी एक पापी माणूस आहे. तेव्हा येशू त्याला म्हणतो की इथून पुढे
तू माणसं धरणारा होशील. येशू ख्रिस्ताला ह्या शब्दातून हे सांगायचं होतं की मी तुला निवडतो आहे माझ्या कामासाठी, मी तुला निवडतो आहे माझ्या राज्याचा सेवक म्हणून. इथून आतापर्यंत तू मासे धरलेस, पण इथून पुढे तू माणसं धरशील. माणसं धरणं म्हणजे काय की परमेश्वरासाठी आत्मे गोळा करणं, परमेश्वरासाठी माणसांच्या आत्म्याला तयार करणं, परमेश्वरासाठी माणसांच्या आत्म्याला शुद्धतेच्या वाटेवरती नेऊन ठेवणं, परमेश्वरासाठी किंवा परमेश्वराप्रत्यर्थ परमेश्वराच्या प्रेमासमोर माणसाला नेऊन ठेवणं म्हणजेच माणसं पकडणं. आणि हे काम तुझ्याकडनं मी करून घेणार आहे. आणि झालं असं की पुढे जाऊन हा पेत्र नावाचा माणूस येशू ख्रिस्ताच्या चर्चचा सगळ्यात पहिला पोप ठरला. येशू म्हणाला की तू पेत्र आहेस, तू खडक आहेस, तुझ्यावरती मी माझी मंडळी रचीन. आणि जगाच्या उभ्या इतिहासामध्ये या गोष्टीची नोंद आहे की या जगामध्ये आता कितवे पोप आहेत मला माहीत नाही, 266 का अजून कितीतरी असतील, परंतु सगळ्यात पहिला पोप जर कोण झाला तर तो दुसरा तिसरा कोणी नसून देवाने निवडलेला त्याचा शिष्य म्हणजे पेत्र झाला. हा चर्चचा पहिला प्रमुख शिष्य आणि मेन पोप. आणि कोण जो निरक्षर आहे, कोण जो अडाणी आहे, पण तो त्याला प्रमुखत्व का मिळालं, कारण तो येशूसाठी फार संवेदनशील होता. येशूसाठी त्याचं प्रेम अस्सल होतं. येशूसाठी तो काहीही करायला तयार होता. आणि त्याच्याविषयीची जी योजना होती ती हीच होती की याने ह्याच्या चर्चचं प्रमुख व्हावं. शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू इथून आत्तापर्यंत मासे धरत होतास, इथून पुढे तू माणसं धरणारा होशील, तू देवाच्या राज्यासाठी काम करशील, देवाच्या राज्यासाठी लोकांचे आत्मे गोळा करशील. लोकांचे आत्मे देवापासून बहकलेले आहेत. जिवंत देवाची परिभाषा काय कोणालाच नाही माहिती, जिवंत देव काय कोणालाच नाही माहिती. देव जिवंत आहे, तो अस्तित्वात आहे, तो काम करतो. आजही त्याला हाक मारणाऱ्या लोकांच्या हाकेला तो धावतो. आजही ते खरं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा काही अशक्य राहत नाही, कारण बायबल असं म्हणतं की विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, जे आजही कार्य करत आहेत. त्यांनी सांगितलेली वचनं कार्य करतात कारण तिची वचनच जिवंत आहेत. मुळात तो स्वतः जिवंत आहे. बायबल इथपर्यंत सांगतं की मनुष्य रूपामध्ये त्यांनी मरणाला सोसलं, परंतु मरणातून जीवनात पार गेलेला मृत्युंजय असा एकच होऊन गेला, जो येशू ख्रिस्त, जो क्रुसावरती मेला, परंतु मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. येशू ख्रिस्ताच्या संपर्कात आल्यामुळे पेत्राचं जीवन बदललं. काय जीवन होतं त्याचं? साधारण मासेमारी करणं. जर येशू आणि पेत्राची कधी भेट झालीच नसती तर आज आपण पेत्राविषयी बोलत नसतो. पेत्र नावाचा कुठेच उल्लेख नसता. जिथे जिथे आज येशूची सुवार्थ सांगितली जाते तिथे पेत्र नावाचा उल्लेखच नसता, जर पेत्राची आणि येशूची भेट झाली नसती. एवढंच नव्हे तर बायबल असं म्हणतं की जोपर्यंत पेत्राकडे देवाचे शब्द नव्हते, देवाच्या गोष्टी नव्हत्या, तोपर्यंत त्याला काही समजलं, तोपर्यंत त्याच्या जीवनात काही अद्भुत काम घडलं नाही. परंतु जेव्हा त्याला परमेश्वराचे शब्द कळाले, जेव्हा त्याला परमेश्वराची गोष्ट कळाली, परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं, तेव्हा जाऊन बायबल असं म्हणतं की त्याचं जीवन बदललं. रात्रभर त्यांनी त्या पाण्यामध्ये कष्ट केले, त्याला काही सापडलं नाही, कारण त्याच्याकडे देवाचे शब्द नव्हते. त्यावेळेला देवाची ती उपस्थिती नव्हती. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या समोर आला आणि येशूची आणि पेत्राची भेट झाली, तेव्हा येशूच्या द्वारे त्याला काहीतरी कळालं. येशू म्हणाला की खोल समुद्रात होडी हाकारा आणि तिकडे जाऊन जाळं सोडा. देवाचे शब्द त्याला प्राप्त झाले. त्याला रेमा वर्ड असं बायबलमध्ये म्हणतात. देवाचे शब्द ज्या परिस्थितीसाठी बोलले गेलेले आहेत, ज्या एका ठराविक परिस्थितीसाठी बोलले गेलेले आहेत, त्याला बायबलमध्ये रेमा वर्ड म्हणतात. त्याला रेमा वर्ड प्राप्त झाला. कुठे झाला? देवाच्या समोर राहिल्यामुळे. येशूच्या समोर तो होता आणि येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या परिस्थितीवर उत्तर दिलं. हताश आणि निराश असा तो घरी जात होता की मी रात्रभर कष्ट केले, काही मिळालं नाही, नाहीतर काहीतरी मिळालं असतं, बाजारात जाऊन विकलं असतं, पैसे आले असते, उदरनिर्वाहाला काहीतरी उपयोग झाला असता, असं त्याचं होतं. परंतु त्याला काहीच मिळालं नाही, त्याला काहीच हाती लागलं नाही, कारण तोपर्यंत देवाचे शब्द नव्हते. जेव्हा देवाचे शब्द प्राप्त झाले, देव म्हणाला की खोल समुद्रात जाऊन होडी हाकार आणि तिकडे आपलं मासे पकडण्यासाठी जाळ सोड. देवाचे शब्द त्याला प्राप्त झाले आणि बायबल असं म्हणतं की त्या शब्दावरती त्याने कार्य केलं. आपण थोडं विपरीत जाऊन पाहूया की समजा त्यांनी सांगितलंच होतं की प्रभूजी आम्ही रात्रभर कष्ट केले, याचा अर्थ तो थकला आहे. हे त्यांनी दुसऱ्या शब्दामध्ये कंसामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही थकलो आहे, रात्रभर आम्ही कष्ट केले. आणि परमेश्वराचा रेमावड त्याला प्राप्त झालं की खोल समुद्रात होडी हाकारा. तुझी परिस्थिती हताश आहे कारण तुझ्या हाताला काय लागलं नाही, तू जी मेहनत केली त्याला काही यश मिळालं नाही. तर तुला यश पाहिजे, मी सांगतो खोल समुद्रात होडी आकार. तुला यश पाहिजे, मी सांगतो खोल समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जाळं सोड. आणि मग त्याने तसं केलं आणि मग तुम्ही वाचलेलंच आहे, ऐकलेलंच आहे. परंतु जर त्याने तसं केलं नसतं मग काय झालं असतं? केलंच नसतं त्याने जर असं म्हटलं असतं की ठीक आहे हरकत नाही, तर उद्या बघूया, उद्या जाऊया आपण खोल समुद्रामध्ये होडी आकारायला, तर काय वाटतं तुम्हाला?
जर त्याने असं सांगितलं असतं की मी जात नाही, आज मला कंटाळा आलेला आहे, पण माझे जे अन्य साथीदार आहेत ना त्यांना घेऊन जा. खोल समुद्रातच न्यायचे ना होडी, ते पण चालवतात होडी, त्यांना पण येतं, जमतं त्यांना. खोल समुद्रातच जाळं सोडायचं आहे ना, त्यांना पण जमतात जाळं सोडायला. मी नाही येत, फक्त मला कंटाळा आला आहे. आणि मग तो जर तिथे आला नसता आणि त्याने जर ते काम केलं नसतं, मग काय झालं असतं की बाकीच्या लोकांनी चमत्कार पाहिला असता, विश्वास ठेवला असता, परंतु पेत्राच्या नशिबाला तो चमत्कार नसता. पेत्राच्या नशिबाला ते पाचारण नसतं. पेत्राला देवाने निवडलं नसतं, पण पेत्राने देवाने दिलेल्या रेमा वर्डवरती काम केलं. त्याच्यामुळे किती फायदा झाला. नंबर 1, त्यांनी देवाचा चमत्कार पाहिला. नंबर 2, तो देवाच्या पाचारणाला सामोरी गेला. नंबर 3, देवाने त्याला आपल्या कार्यासाठी निवडलं. देव म्हणाला तू मासे धरणारा होतास, पण इथून पुढे तू माणसं धरणारा होशील. असं किती गोष्टी त्यांनी पाहिल्या. जेव्हा जेव्हा परमेश्वराकडून रेमा वर्ड येतो, ज्या परिस्थितीसाठी रेमा वर्ड कधीही येतो, दोन रेमावड कधी येतो. परमेश्वराला सांगायचं असेल तर रेमावड कधी येतो. रेमावड तुम्हाला पाहिजे असेल, परमेश्वराच्या उपस्थितीत राहावं लागतं. जोपर्यंत येशूच्या उपस्थितीमध्ये पेत्र नव्हता, तोपर्यंत पेत्राचं जीवन स्ट्रगलमय होतं, कष्टप्रद होतं. पण जेव्हा येशूच्यानी पेत्राची भेट झाली आणि येशूच्या द्वारे त्याला त्याच्या परिस्थितीवरती काहीतरी करण्यासाठी रेमावर्ड मिळाला, त्या रेमावर्डवरती त्यांनी काम केलं आणि त्याच्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टी त्यांनी पाहिल्या. त्यांनी येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य पाहिलं, देवाची योजना पाहिली, स्वतः परमेश्वराच्या कार्यासाठी निवडला गेला. किती साधासुद्धा सेवक नव्हे, तर बायबल असं म्हणतं त्याला प्रमुख असं पद देण्यात आलं. किती अद्भुत काम त्याने त्याच्या जीवनामध्ये केलं. पण त्यांनी जर ते केलंच नसतं, त्यांनी त्या रेमावडला हातभार दिलाच नसता, त्यांनी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये स्वतःला ठेवलंच नसतं, तर रेमावड नसता. रेमावड जेव्हा आपल्या जीवनामध्ये कार्य करतो किंवा रेमावड जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो, आपलं जीवन सुखमय होतं. परंतु कधीकधी हाच रेमावड कधीकधी न कळतपणे स्किप होतो, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, तेव्हा आपलं जीवन फार फार कष्टप्रद होतं, फार कष्टप्रद. जर पेत्र त्या टायमाला गेलाच नसता तर पेत्र प्रमुख कधी झालाच नसता. पेत्र त्या टायमाला गेलाच नसता तर पेत्राने कधी देवाचं जिवंत सामर्थ्य कधी पाहिलं नसतं. त्याच्यासाठी देवाने ती वेळ योजून ठेवलेली होती आणि त्या वेळेपर्यंत पोचण्यासाठी येशू ख्रिस्ताने त्याला रेमावड दिला होता. फार फार क्वचित अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की परमेश्वर कधी कधी रेमावड देतो. लोगोस वर्ड सुद्धा असतात जे बायबलमध्ये लिखित स्वरूपात आहेत, ते आहेत. कधी कधी हेच लोगोस वर्ड परमेश्वर रेमावडच्या दृष्टीने वापरतो. शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की बायबलमध्ये एकदा येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की तू समोरच्या गावात जा, तिकडे झाडाला एका झाडाला गाढव आणि गाढवाचं शिंगरू बांधलेलं आढळेल, ते सोडून आणा, मी त्याच्यावरती बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करणार आहे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि येशूचे शिष्य समोरच्या गावाच्या दिशेने गेले असते. तेवढ्यात जर कोणी म्हटलं असतं की समोरचं गाव जरा लांब दिसतंय, बाजूला पण एक गाव आहे, गाव आहे म्हटल्यावर लोक पण असणार, लोक आहे म्हटल्यावर घर पण असणार, घर आहे म्हटल्यावर कोणाचं तरी गाढव असेलच, कोणाचं तरी शिंगरू असेलच, त्याचं घेऊन येऊया. येशूला काय गाढवच पाहिजे ना, येशूला काय शिंगरूच पाहिजे ना, बसायचंच आहे ना त्याच्यावर. मग बाजूच्या गावात जाऊया, बाजूचं गाव पण गाव आहे, लोक पण आहेत, घरं पण आहेत, कोणाच्याकडे तरी आढळणार. कारण त्यावेळेला वाहनासाठी किंवा दळणवळणसाठी गाढवाची जास्त तिकडे चलती होती, गाढव होते, उंट होते, गाढवाची जास्त चलती होती. त्यांच्यात कोणीतरी डोकं लावलं असतं की बाबा नाही, बाजूच्या गावात जाऊया, बाजूचं गाव जरा जवळ आहे, गाढवच पाहिजे ना, भेटेल तिथे पण. आणि जर ते गेले असते तर त्यांना मिळालं नसतं. कारण येशू ख्रिस्त म्हणाला जर समोरच्या गावात तर समोरच्याच गावात, बाजूच्या गावात नाही, अलीकडच्या गावात नाही, पलीकडच्या गावात नाही, खालच्या आळीत नाही, वरच्या आळीत नाही, समोरच्या तर समोरच्याच. हे परमेश्वराचा शब्द आहे, हे परमेश्वराचं वर्ड आहे. नाहीतर परमेश्वराचं वर्ड जेव्हा आपण स्किप करतो, रेमा वर्ड जेव्हा आपण स्किप करतो, तेव्हा आपलं जीवन स्ट्रगलमय होऊन जाईल, कष्टप्रद होऊन जाईल. विचार करा की जर पेत्र त्यावेळेला गेलाच नसता आणि म्हटलं असतं की मी नाही जात, तिकडे घोडी न्यायचे ना माझ्या सोबतीच्यांनी, माझ्यासोबत जे सहकारी आहेत त्यांना नाही, पण मी नाही जात आहे, मला आलाय कंटाळा, मी चाललो घरी, मी आता जाणार मस्तपैकी जाळं धुणार, घरी काय बनवलेलं असेल ते जेवणार आणि झोपून जाणार, उद्या बघूया, माझा काय रोजचाच व्यवसाय आहे, ह्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही, मी रोजच करतोय. अरे पण रोज करतोय, पण रोज येशू नाही आहेत. रोज करतोय पण रोज येशू तुला सांगायला नाही येणार. रोज करतोय तर रोजच तुला येशूची उपस्थिती नाही मिळणार. कारण येशू ख्रिस्त एका गावातून दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात सतत जात होता. हे त्याचं देवाचं काम आहे. म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वरात ठाई बसता, सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला जर रेमावड पाहिजे, तुम्हाला परमेश्वराच्या समोर बसणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या समोर बसणार तरच तुम्हाला देवाचं रेमावड सापडणार. तुमच्या चालू परिस्थितीसाठी परमेश्वर काही ना काहीतरी सांगणार, पण बहुतेक वेळा ह्या गोष्टी स्किप करतो माणूस. कधी कधी प्रवचन ऐकताना कित्येक लोकांना असा अनुभव आलेला आहे की हे प्रवचनाच्या द्वारे देव माझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मला हेच होतं आणि देवाने आज माझ्याशी बोलला, मला हे सांगितलं, बोललं, ऐकलं, समजलं. तुम्ही काय केलं? तुम्ही पेत्रासारखे त्याच्या शब्दाला पाठपुरावा दिलात?
त्याच्या शब्दाचं समर्थन केलं की तुम्ही म्हणाले नाही आज कंटाळा आला आहे, पुढच्या सोमवारी बघूया, पुढच्या सोमवारी दुसरं काहीतरी नवीन असेल ना ते आपण करूया, ह्या सोमवारचं जाऊ दे, आज बोललाय ठीक आहे, सोमवारी पण बोलणारच आहे तो, पुढच्या सोमवारी पण प्रवचन होणारच आहे, आणि मग पुढच्या सोमवारी काहीतरी एकदम ह्याच्यापेक्षा भारी काहीतरी कळेल, आणि मग ते भारी कळलं ना मग ते भारी काहीतरी करणार आणि मग भारी काहीतरी होणार, असं काहीच नाही होणार. कारण जोपर्यंत पुढ्यात असलेली गोष्ट जर तुम्ही त्याला प्रतिसाद देत नाही, देव त्याच्यासाठी एक्स्ट्रा भांडवल नाही लावत. तुम्हाला माहिती आहे, देवाने जर एकदाच तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे त्याच्यासाठी तो दुसरा पॅटर्न कधीच नाही राबवत. त्याचं उदाहरण असं आहे, त्याच्याविषयीचा पुरावा असा आहे की येशू ख्रिस्ताने जेव्हा दाखला दिला श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर, श्रीमंत मनुष्य ऐशोआरामात जीवन जगला आणि त्याच्या बंगल्याच्या बाहेर एक दरिद्री होता, त्याचं नाव होतं लाजर. त्याला गळवांची पीडा झाली होती, कुत्रे येऊन त्याच्या जखमा चाटायचे, आणि मग दरिद्री लाजर मरून जातो, आणि मग देवदूत येऊन त्याला अब्राहमाच्या उराशी ठेवतात, स्वर्गात ठेवतात. कालांतराने तो श्रीमंत माणूस पण मरतो आणि सैतानाचे दूत नेऊन त्याला नरकामध्ये टाकून देतात, आणि इकडे तो नरकाग्नी भोगतोय आणि मग त्याला त्रास होतो आहे. आणि मग त्यांनी पाहिलं की माझं जीवन इतकं पापमय होतं की त्याच्यामुळे माझ्या जीवनाला, माझ्या वाट्याला हे आलं. म्हणून तो देवाला सांगतो, देवाला विनंती करतो की एक काम कर, माझे भाऊ खाली आहेत, ते पण माझ्यासारखंच जीवन जगतायत, आणि जर ते असेच जगत राहिले तर ते पण नरकात येणार. म्हणून तू काम कर, हा जो दरिद्री लाजर आहे जो माझ्या घराच्या बाहेर होता, ह्याला सगळे ओळखतात, ह्याला जर जिवंत करून तू खाली पाठवलंस, ह्याला जर परत तू खाली पाठवलंस माझ्या भावांकडे, आणि त्याला जर साक्ष द्यायला लावलीस की बघा तुमचा भाऊ मेला पण तो नरकात आहे, तुम्ही तुमचं जीवन सुधारा नाही तर तुम्ही पण नरकात जाल, असं जर त्याला सांगायला पाठवलंस तर ते लोक हक्केबक्के राहतील, घाबरतील, आणि मग तुला आवडेल असं जीवन जगतील, कारण हा मेला हे सगळ्यांना माहिती आहे. देव म्हणाला नाही. मला सांगा, देवाला सगळ्यांचंच तारण करायचं आहे ना, ते सगळेच स्वर्गात पाहिजे आहेत. मग परमेश्वराने त्याची ती इच्छा पूर्ण केली नाही. परमेश्वराने त्याची ती योजनेला पाठपुरावा दिला नाही. परमेश्वर उलट हे म्हणाला की त्यांना जर सुधारायचं असेल तर त्यांनी मोशेचं नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे धर्मग्रंथ वाचावे. कारण मोशेच्या नियमशास्त्रामध्ये पहिल्यापासूनच सांगितलं आहे पापापासून लांब राहा. संदेश त्याच्या धर्मग्रंथांच्या द्वारे परमेश्वराने पहिल्यापासूनच सांगितलं की देवाला आवडेल असं जीवन जगा. मग जी गोष्ट पापापासून लांब राहण्यासाठी परमेश्वराने पहिलीच सांगितलेली आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा सिस्टम परमेश्वर नाही लावत आहे. जे पहिलंच मी तुझ्यासाठी केलेलं आहे, जे प्रेम मी तुला पहिलंच दाखवलेलं आहे, ते सोडून तू म्हणशील मला दुसरा काहीतरी रेमावड मिळू दे, काहीतरी याच्यापेक्षा भारी, मग मी ते करतो. हे ठीक आहे, हे याच्याशी मला बोलला, मला सांत्वन मिळालं, मला अमकं मला तमकं ठीक आहे, परंतु मला दुसरं काहीतरी भारी मिळेल. पुढच्या सोमवारी येईन ना तेव्हा दुसरं काहीतरी भारी मिळेल आणि मग ते मी करायला जाईन आणि मग त्याच्याद्वारे भारी काहीतरी होईल. ते भारीमध्ये आणि उद्यामध्ये ते राहून जाईल. पण आज जे तुमच्यासाठी दिलेलं, आज जो म्हटलेला वेळ आहे तो उद्या नाही आहे. आज येशू त्याला बोलला की खोल समुद्रात होडी हाकार आणि तिकडे आपलं जाळं सोड, बस फायनल आहे ते. आज म्हटलेलं आहे नाही तर तो उद्या जाईल. हा येशू बोललेला होता खोल समुद्रात होडी हाकार ना, आता आज खोलच समुद्रात जातो आणि मग तो खोल समुद्रात जाईल आणि मग तिकडे जाळं सोडेल. तर काय वाटतं तुम्हाला, मासे येणार? नाही येणार. कारण रेमावड त्या वेळेसाठी असतो, रेमावड त्या परिस्थितीसाठी असतो. आणि जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीसाठी त्या वेळेसाठी तुम्ही करता तेव्हा ती गोष्ट होते. काउन्सिलिंगच्या प्रार्थनेमध्ये एक भाऊ मला भेटला, त्याने मला सांगितलं की मला एखादा व्यवसाय खोलायचा आहे. तर मी सरळ म्हटलं हां खोला, चांगली गोष्ट आहे. काय व्यवसाय आहे? ते बोले चायचा व्यवसाय. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. मला वाटलं ते पान बिडी गुटखा तंबाखू अमकं तमकं असेल तर ते खोलायचं नाही, असं होतं. मग मी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर व्यसनाचा आत्मा मला फील झाला. मी त्यांना म्हटलं तुम्ही व्यसनात आहे? व्यसनात आहे? हां मला थोडंसं व्यसन आहे. कसलं व्यसन आहे? तंबाखूचं व्यसन आहे. मी बोललं जर तुम्ही व्यसनामध्ये आहे आणि देवाकडनं आशीर्वादांची अपेक्षा करताय तर फार चुकीची गोष्ट आहे. थोड्या गोष्टींमध्ये तुम्हाला साक्ष अनुभवायला मिळेल अशासाठी की देव तुम्हाला सांगतोय जर तू काही नाही केलं तरी मी तुझ्यावर प्रेम करतोय, तू जर तू केलंस तर मी तुझ्यावर किती प्रेम करेन. जर तू थोडकं करतोय तर मी तुला एवढा आशीर्वाद देतोय. तू जर अजून माझ्या इच्छेनुसार केलंस तर किती होईल. आणि मग त्यांच्यासाठी मी रेमावड दिला की व्यसन सोडा. तुम्हाला बिझनेस मिळावा, बिझनेस सेट व्हावा, फॅमिली सेट व्हावी, स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचं फायनान्स सेट व्हावा, यासाठी प्रार्थना करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही स्वतःचं जीवन, स्वतःचा आत्मा सेट होण्यासाठी प्रार्थना करा. स्वर्गातून देव तुमचं सगळं जीवन सेट करायला समर्थ आहे. हा झाला त्यांच्यासाठी रेमावड. आता तो रेमावड त्यांनी पाळला तर चांगली गोष्ट आहे, नाही पाळला तर सोडून जातील. एक बहीण आपल्याकडे प्रार्थनेला आली होती खूप महिन्या अगोदर. ती पहिलीच कुठेतरी प्रार्थनेला जायची आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्यावरती कर्ज झालं आहे. तर मी म्हटलं कशामुळे कर्ज झालं, काय आहे असं? ती म्हटली नाही मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले. मी म्हटलं अच्छा मग? नाही मग आता मला परत गुंतवायचे आहेत, मग मी तुमच्याकडनं असं विचारायला आली की गुंतवू की नको गुंतवू.
मी म्हटलं नको गुंतवू, सोडून टाकते आणि याच्यात पडू नका, हे आपल्यासाठी नाही आहे. नाही असं कसं, पहिले मी जिकडे प्रार्थनेला जायची तिकडच्या लोकांनी सांगितलेलं, मी ते सांगतील, मी सांगतो तुम्हाला नका करू, शेअर मार्केटमध्ये गुंतवू नका, नाही तर अजून जास्त कर्ज होईल, नका जाऊ त्याच्यामध्ये. तिने शेअर मार्केटमध्ये गुंतवणं न सोडता तिने केंद्र सोडून दिलं, ती प्रार्थनेला यायची बंद झाली. प्रॉब्लेम तुझा आहे, पण मला नक्की माहिती आहे घुमून फिरून का होईना तिला इथेच यायचं आहे आणि इथेच प्रार्थना करून तिला तिच्या कर्जाच्या त्या डोंगरातून आणि श्रापातून मुक्त व्हायचं. कारण देवाचं एक असा आहे जो श्रापातून मुक्त करण्याची ताकद ठेवतो. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये रेमावड कधीही कोणत्या वेळेला काय कसं येईल सांगता येत नाही. तुम्ही बायबल वाचताना देव तुम्हाला रेमावड देऊ शकतो, तुम्ही चालत असताना देव तुम्हाला रेमावड देऊ शकतो. जर तुमचं देवासमोर जोपर्यंत आहे तुम्ही, रेमावड येण्याची फार चान्सेस आहे. पेत्र आणि येशू समोरासमोर होते तेव्हाच पेत्राला रेमावड मिळाला त्याच्या परिस्थितीसाठी. काय खोल समुद्रात जाऊन होऊया. रेमावड फार साधा सोपा असतो, कधी कधी लक्ष पण जात नाही त्याच्याकडे की हा रेमावड असू शकतो माझ्यासाठी. एवढंच करायचं आहे. एक पास्टर होता, त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये काही केल्या जास्त कार्य होत नव्हतं आणि मग त्यांनी भरपूर काही उपास प्रार्थना केल्या, भरपूर काही केलं, काही नाही झालं. आणि मग त्यांनी त्याच्या आत्मिक पित्याकडे गेल्यानंतर त्या आत्मिक पित्याला सांगितलं की मी तर उपास प्रार्थना करतोय, देवाचं कार्य वाढवं म्हणून मी पण मेहनत करतोय, पण काय होईना, लोक काही वाढत नाही, असं नाही तसं नाही. आत्मिक पिता होते, त्याचे जे कोण आत्मिक पिता होते ते प्रार्थनेला बसले आणि प्रार्थनेत त्यांना रेमावड मिळालं की त्यांनी अमुक एका ठिकाणी चुकीच्या ठिकाणी त्याच्या चर्चचा बॅनर लावलेला आहे, त्याला पहिला तो काढायला सांग आणि अमुक एका ठिकाणी लावायला सांग. मग होतं असं की तो तिकडनं काढतो आणि अमुक एका ठिकाणी लावतो, त्याच्या चर्चमध्ये माणसं वाढायला लागतात आणि देवाचं कार्य योग्य रीतीने व्हायला लागतं. साध्या सोप्या गोष्टी असतात. खोल समुद्रात हाकारा आणि तिकडे मासे पकडण्यासाठी जाळं सोडा, हे पेत्रासाठी रॉकेट सायन्स नाही आहे. जाळं सोडणं हे पेत्रासाठी काही नवखी गोष्ट नाही, त्याचा जन्मच गेला आहे जाळं सोडण्यामध्ये, होडी चालवण्यामध्ये त्याचा जन्मच गेला, कारण तो मासेमारीचा आहे, तो कोळी माणूस होता म्हणून त्याच्यासाठी मोठं नव्हतं. किती क्षुल्लक गोष्ट आहे, होडी हाकारायची खोल समुद्रामध्ये, असं काम करायचे जे मी पहिल्यापासून करतोय. पण कधी देवाच्या सांगण्यावरून जेव्हा रेमावड तुम्हाला मिळतो, काही असू शकतो, जो एक क्षुल्लकसुद्धा गोष्ट तुमचं जीवन इथून तिथे फिरवू शकतं, एवढं फिरवू शकतं की तुम्ही विचार पण करू शकत नाही. काही वेळापूर्वी एक पेत्र नावाचा माणूस कोळी आणि साधारण असं जीवन जगत होता. येशूचं सांगितल्याबरोबर ऐकल्याने त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. इतकं बदलून जातं की उभ्या जगाच्या इतिहासामध्ये या माणसाची नोंद आहे. जगाचा इतिहास उचलून पहा, चर्चचा इतिहास काढून पहा की ह्याचं नाव, जिथे येशूचं नाव आहे तिकडे पेत्र पण आहे, जिकडे येशूचं नाव सांगितलं जातं तिकडे पेत्राचं पण आहे. येशूचं सांगितलं जातं तो तर जगाचा मालक आहे, पेत्र जगाचा मालक आहे का? नाही. पण पेत्र येशूबरोबर असल्यामुळे, पेत्र येशूचा शिष्य असल्यामुळे, तो देवाचा सेवक असल्यामुळे, देवाला आवडेल असं जीवन जगत असल्यामुळे देवाने त्याला युगानुयुगच्या ताऱ्यांप्रमाणे चमकण्याकरिता त्याला बनवलं. बायबलमध्ये एका ठिकाणी सुंदर वचन आहे, पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकते. हा पेत्र त्या लोकांमधला होता जो लोकांना धार्मिकतेकडे वळवायचा, परमेश्वराकडे वळवायचा, स्वर्गाच्या राज्याकडे वळवायचं. आणि त्याच्यामुळे पेत्राचं नाव युगानयुगांमध्ये तारणप्रमाणे चमकण्यासाठी ठेवलं गेलेलं आहे. तसं तुमच्याही जीवनात आहे. तुमच्याही जीवनामध्ये अजूनपर्यंत काही सुटलं नसेल तर परमेश्वराच्या रेमावड पहा, त्याच्याकडे तो मागा, त्याच्या उपस्थितीमध्ये बसा. जोपर्यंत त्याच्या समोर आहे तुम्हाला तो मिळत राहणार, त्याच्या संपर्कात आहे मिळत राहणार, त्याच्याशी संबंध ठेवून आहे तुम्हाला तो मिळत राहणार. नाही तर एक रेमावड मिळवण्यासाठी तुम्हाला फार धावपळ करावी लागेल, एक रेमावड मिळवण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतील. परमेश्वर सहज बोलतो, परमेश्वराकडे सहज गोष्टी आहेत आणि त्या सहज गोष्टी आपल्याला अंमलात आणण्यासाठी किंवा त्याला ग्राह्य करण्यासाठी आपले तेवढे आत्मिक डोळे आणि आत्मिक कान उघडे पाहिजे. पुष्कळ लोकांचे आत्मिक डोळे आणि आत्मिक कान उघडे नसल्यामुळे त्यांना देवाचा रेमावड समजत नाही. बोलतो परमेश्वर हे करायचं आहे तुला, हे करायचं आहे तुला, आणि तो करत नाही. एक बहिणीची साक्ष मला आठवते की तिला चालताना काहीतरी त्रास व्हायचा, कमरेमध्ये दुखणं होतं आणि ह्या बहिणीची बरीच कामं होती, बरीच काही संकटं होती, समस्या होती. ही प्रार्थना केंद्रात यायची आणि प्रार्थना केंद्रामध्ये हळूहळू सगळे तिच्या समस्या निघून जायच्या, सगळं काही व्यवस्थित होतं. परंतु तिचे ते कमरेचा त्रास जो वर्षानुवर्षाचा होता तो काही बरा झाला नव्हता. पण बाकीची मोठमोठी कामं ज्याच्यामुळे तिचं जीवन कष्टप्रद झालं होतं, ज्याच्यामुळे तिचं जीवन अगदी मेटाकुटीला आलं होतं, ते सगळं सॉर्ट आऊट झालं. सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली, शिवाय एक की तिला कमरेमध्ये त्रास होता. बरेच प्रार्थना तिने घेतल्या, बरंच काही झालं. रोज प्रार्थना घेते, प्रार्थना सभांमध्ये हिस्सा घेते, बायबल वाचते, प्रार्थना करते, सगळं काम होते, तेच होईना. आणि त्या वेदनेमुळे तिला जीव नकोसा झाला होता. एक दिवस ती प्रार्थनेला येते आणि प्रार्थनेला आल्यानंतर जेव्हा प्रार्थनेमध्ये आपण असं म्हणतो की क्षमा करा, तेव्हा
ते शब्द तिच्या डोक्याला लागतात आणि हृदयामध्ये वाचतात. तुझ्या बहिणीच्या विषयी तुझ्यामध्ये हृदयामध्ये राग आहे. ती म्हणते हां बरोबर, बहिणीच्या विषयी माझ्या हृदयामध्ये, पण मी तिला माफ नाही करणार, कारण इस्टेटीवरनं त्यांचं काहीतरी भांडण झाली होती. इस्टेटीवरून फार जबर भांडणं झाली होती. मी तिला माफ नाही करणार, बाकी सगळं मी करेन देवा, बाकी सगळं मी करेन, पण हिला माफ करायला काय सांगू नको, हिला माफ करायला काय सांगू नको. पण जर त्रास आला, माणसाच्या जीवावर बेतलं की माणूस काही करायला, टेढ़ा आदमी भी सीधा हो जाता है. जीवावर बेतलं, अंगाशी आलं की टेढ़ा आदमी भी सीधा हो जाता है. आता तिला नाईलाज होता. ही संध्याकाळच्या वेळी हिने ठरवलं की नाही बहिणीकडे जायचं आणि समेट करायचा. ही बहिणीकडे जाते, समेट करते, तिच्याशी खानपान करते. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तिचा तो भयानक त्रास त्याच वेळेपासून निघून जातो. साधी गोष्ट आहे. रेमावडा फार फार साधा वाटतो, परंतु तो तितकाच पॉवरफुल आहे. इतका पॉवरफुल की एक तो नुसता पाळल्याने किंवा त्याला अंमलात आणल्याने किंवा त्याच्यावरती काम केल्याने तुमचं जीवन आहे तसं राहत नाही, एकदम पूर्णपणे बदलून जातं. तुम्ही आहे तसं राहत नाही. एका क्षणाची, एका वेळेची, एका परिस्थितीची, एका दिवसाची, कुठल्याही क्षणामध्ये तुम्हाला सांगू शकतो आणि पूर्ण जीवन तुमचं बदलू शकतं. म्हणून रेमावड मिळण्यासाठी परमेश्वराच्या संपर्कात राहा. रेमावड मिळण्यासाठी परमेश्वराशी संबंध ठेवून राहा. रेमावड मिळण्यासाठी परमेश्वराचं बायबल जे आहे, पवित्र शास्त्र, ते वाचा. कारण बायबलमध्ये लिहिलेलं, त्या बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याशी मिळता जुळता रेमावड असतो. नाहीतर उद्याला असं होईल, परदर तर बोललेत रेमावडच्या विषयी आणि झालं तुमचं बाजूच्याशी भांडण आणि तुम्ही गेलात प्रार्थना करायला आणि प्रार्थनेमध्ये तुम्हाला सैतान येऊन कानात बोलेल. एकाच टायमाला सैतान पण बोलतो, कानात बोलेल त्या बाजूच्यावरती केस करून टाक, कोर्टात केस कर, त्याच्यावरती सोडू नकोस त्याला अजिबात. आणि मग तुम्ही तावाने बाहेर याल, मला रेमावड मिळाला आहे, बाजूच्यावरती केस कर. पण बायबल तर म्हणतं आहे आपल्या शत्रूवरती प्रीती कर. बायबल तर म्हणतं आहे श्राप देणाऱ्यांना आशीर्वाद दे. बायबल तर म्हणतं आहे वैऱ्यावरती प्रीती कर. मग तुम्हाला ज्याने सांगितलं की बाबा समोरच्यावरती जाऊन केस कर, तर हे कोणी सांगितलं? हे सैतानाने सांगितलं. म्हणून आपल्याला आलेला वर्ड, आपल्याला मिळालेले शब्द हे देवापासून आहे की सैतानापासून आहे, हे जर तुम्हाला समजायचं असेल तर बायबलच एकमेव पर्याय आहे. म्हणून बायबल पण तुमचं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. देवाची वचनं तुम्हाला स्ट्रॉंग वाचता आली पाहिजेत. त्याचं तुमचं मननचिंतन असलं पाहिजे, देवाशी संपर्क असला पाहिजे, संबंध असला पाहिजे, तर तो रेमावड. आणि रेमावड मिळाल्यानंतर मागे हटू नका. रेमावड मिळाला की त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. मग भले तुमचं मन थकलेलं असेल ना, शरीर थकलेलं असेल, भले तुमची परिस्थिती त्या अनुषंगाने असेल किंवा नसेल, पण तुम्ही रेमावड मिळाला तर काम झोकून द्या सगळं त्या रेमावडसाठी. पेत्राने काय, पेत्राला जेव्हा येशूने सांगितलं खोल समुद्रात जाऊन होडी हाकारा आणि तिकडे मासे पकडण्यासाठी जाळं सोडा, तेव्हा बायबलमध्ये असं लिहिलेलं नाही आहे की लगेच पेत्र तयार झाला. पहिलं त्यांनी सांगितलं की प्रभूजी रात्रभर आम्ही कष्ट केले. म्हणजे तो सांगतोय की मी थकलेलो आहे, कंसात सांगते मी थकलेलो आहे. कदाचित देवाने प्लान चेंज केला तर, कदाचित येशू बोलला नाही उद्या असं आहे काय, ठीक आहे मग उद्या टाकूया, मग उद्या जाऊया. नाही, परमेश्वर एकदा बोलला बस विषय संपला. तो परत बदलत नाही, कारण तो न बदलणारा परमेश्वर आहे. आणि त्याने सांगितल्यावरती त्यांनी काम केलं आणि त्याच्या जीवनामध्ये फार मोठा चमत्कार घडला. अगदी त्याप्रमाणे आपल्याही जीवनाचे परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे, बायबलच्या द्वारे, वचनाच्या द्वारे जे रेमावड देईल त्या रेमावडवरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने काम करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे बुद्धी, ज्ञान, समज आणि सामर्थ्य मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.
आहे.